नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपल्याला जसं की माहिती आहे की आपल्या या यूट्यूब चॅनलवर ॲडव्होकेट अभिनव सरांनी भरपूर व्हिडिओ त्या ठिकाणी पोस्ट केलेले आहेत। मार्गदर्शनपर व्हिडिओ त्यांनी त्या ठिकाणी पोस्ट केलेले आहेत। रेरावर, तुमच्या हाऊसिंग सोसायटीच्या पार्किंगवर, त्यानंतरनी तुमचं SRAचे विषय सरांनी चांगले मार्गदर्शनपर व्हिडिओ त्या ठिकाणी टाकलेले आहेत। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये मी सरांचा इंटरव्ह्यू घेणार आहे। इंटरव्ह्यू अशा करता घेणार आहे की जे तुम्ही कमेंटमध्ये प्रश्न लिहिलेले आहेत, पण त्या ठिकाणी सरांच्याकडे मल्टिपल केसेस असल्यामुळे सरांना टाईम नाही मिळालेला, पण मी त्याच क्वेश्चन, तुमच्या मनातले क्वेश्चन त्या ठिकाणी मी या पेपरवर लिहिले आहेत आणि या पेपरवरचे क्वेश्चन जे तुमच्या मनातले त्या ठिकाणी मी सरांना विचारणार आहे आणि सरांच्याकडून आपण त्या प्रश्नांची उत्तर घेणार आहोत। सर, पहिल्यांदा तर तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर। आणि आज आपल्याला जे आपले व्ह्यूअर आहेत त्या व्ह्यूअरच्या मनातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सर आपल्याला द्यायची आहेत। धन्यवाद महेश सर, मला तुम्ही इथं बोलावल्याबद्दल। आणि एक लोकांच्या मनातल्या ज्या काही समस्या कॉमन असतात त्या कॉमन समस्यांचा कायदेशीररित्या काय आपल्याला उत्तर देता येईल त्याचा मी नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करीन। आणि या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या प्रेक्षकांना सुद्धा समजेल की आपण कोणताही व्यवहार करताना, एखाद्या बिल्डरसमोर कोणताही फ्लॅट घेताना किंवा कुठे जागेमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना कायदेशीररित्या कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि कसा विजिलंट नागरिक असल्याच्या नात्याने एक चांगली इन्व्हेस्टमेंट कशी करता येईल, जेणेकरून तुम्हाला भविष्यात रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, ज्याला ROI आपण म्हणतो, ती कशी जास्तीत जास्त मिळवता येईल। त्यासाठी लिटिगेशन फ्री टायटल कसं बघायचं, टायटल सर्च कसा घ्यायचा, या संदर्भात मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन। तर सर, आज या व्हिडिओमध्ये आता मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारत आहे की जेव्हा आपण कधी नवीन फ्लॅट घेतो किंवा प्लॉट घेतो, ते फ्लॅट आणि प्लॉट घेताना काय काळजी घेतली पाहिजे? जेव्हा आपण त्या ॲग्रीमेंट टू सेलवर, जेव्हा बिल्डर आपल्याकडून ॲग्रीमेंट टू सेलवर साईन करून घेतो, त्या साईन करण्यापूर्वी आपण कोणत्या गोष्टी त्या ठिकाणी पारखून घेतल्या पाहिजेत? म्हणजेच थोडक्यात जर मी तुम्हाला म्हटलं की एक टायटल सर्च रिपोर्टच्या जमिनीचा किंवा त्या बिल्डरच्या रेराच्या ॲग्रीमेंटचा क्लॉजचा ते कशा पद्धतीने घेतला पाहिजे सर, हे थोडक्यात आम्हाला तुम्ही याच्यावर त्या ठिकाणी माहिती सांगा। तर खूप महत्त्वाचा प्रश्न सर तुम्ही विचारला की आपण ज्यावेळेस एखादा फ्लॅटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो किंवा एखादा प्लॉट घेतो तर त्यासाठी टायटल सर्च रिपोर्ट फार महत्त्वाचं आहे। आणि त्याच्याबरोबर ॲग्रीमेंट टू सेल जे आपण बिल्डरशी करतो त्याच्यामध्ये हिडन क्लॉजेस फार असतात। तर हे हिडन क्लॉजेस काय आहेत? आपण काय करतो बरेचदा की ते जे ॲग्रीमेंट असतं ते वाचतच नाही, आणि ते न वाचल्यानंतर जेव्हा केव्हा भविष्यात तुमचा पोझिशन घेतल्यानंतर तुम्हाला जे फेस करावं लागते, रेराकडे कंप्लेंट्स येतात, तर त्या कंप्लेंट्स येऊ नये म्हणून तुम्हाला हे टायटल सर्च रिपोर्ट हे फार महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे। आता हा टायटल सर्च रिपोर्ट सर कोण घेतं? तर हा ॲडव्होकेट घेतो। तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जेव्हा केव्हा एखादा प्लॉटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असता किंवा एखादा फ्लॅट घेत असता तर त्याचा महारेरा रजिस्टर पोर्टलवरती तो रेरा रजिस्टर प्लॉट आहे का, त्याचं कंप्लीशन सर्टिफिकेट आहे का, हे सगळं ते ऑनलाईन माहिती आपल्याला पाहावी लागते। आता त्याच्यामध्ये तुम्ही जो फ्लॅट इन्व्हेस्ट करताय तर त्याचा पूर्वीचा मालक कोण आहे, चेन ऑफ टायटल, चेन ऑफ ॲग्रीमेंट, हा जो प्लॉट आहे तो बिल्डरकडे जो डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट पॉवर ऑफ अटर्नीने आलेला आहे, तर तो येताना कोणत्या कोणत्या मालकांथ्रू कसा आलेला आहे, त्याच्यावरती कोणतं रिझर्वेशन आहे का? जसं आपण पुण्यामध्ये बघितलं तर PMRDAचे काही रिझर्वेशन्स असतात, मुंबईमध्ये गेलं तर सिडकोचे MMRDAचे रिझर्वेशन्स असतात, जसं की इथे हिंजवडीसारख्या IT सेक्टरमध्ये तिथे इंडस्ट्रीयल प्लॉटसाठी इंडस्ट्रीयल रिझर्वेशन्स असतात। तर या ठिकाणचे तुम्हाला रिझर्वेशन पाहिजे आहेत, डेव्हलपमेंट प्लॅन बनवले असतात तो पाहायचा आहे, जेणेकरून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना तुमची इन्व्हेस्टमेंट योग्य ठिकाणी लागते का। आणि जर त्या प्रॉपर्टीवरती जर डिस्प्यूट्स वगैरे असतील तर भविष्यात जाऊन ते तुम्हाला त्रासदायक राहणार आहे। तर नेहमी इन्व्हेस्टमेंट करण्याआधी तुम्ही एकदा त्या प्रॉपर्टीचा प्रॉपर टायटल सर्च रिपोर्ट हा आपल्या नजदीकच्या ॲडव्होकेटकडून हा घेतलाच पाहिजे। कारण आज आपण बघतो शहरांमध्ये फ्लॅटच्या किमती गगनाला भिडल्या। आज 40 लाख रुपयात 1 BHK, 80 लाख रुपयात 2 BHK एवढे फ्लॅट्स येतात। जर तुम्हाला वेळीच, माझ्याकडे अशा बऱ्याच केसेस आलेल्या आहेत की लोकांनी पैसे गुंतवलेत पण त्यांना आज 10-10 वर्ष झाली तरी त्याचं पोझिशन मिळालेलं नाही,
किंवा पोझिशन मिळालं आहे पण त्याचं कन्स्ट्रक्शन चांगलं नाही आहे, किंवा कन्स्ट्रक्शन मिळालं आहे त्याचं कन्व्हिन्स डीड झालेलं नाही आहे आणि ते अजून बिल्डरचे आणि सोसायटीचे डिस्प्यूट्स चालू आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा उहापोह यासाठी इथे केला मी की तुम्हाला त्या प्रॉपर्टीचं प्रॉपर टायटल सर्च रिपोर्ट बनवून आणि खात्री करून घेतल्यानंतरच तुम्ही त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्व्हेस्ट करायची. आता ही इन्व्हेस्टमेंट का महत्त्वाची आहे, तर जेव्हा केव्हा तुम्ही विचार करता आपल्या आजूबाजूला जे प्रॉपर्टीज आहेत, प्लॉट्स आहेत, फ्लॅट्स वेगवेगळे रिसेल्समध्ये सुद्धा विकायला निघालेले आहेत, तर त्यामध्ये काही ओनर्सचे टायटल डिस्प्यूटसुद्धा आहेत. तर त्यासाठी तुम्ही ई कोर्टवरती जाऊन ई कोर्ट सर्च घेऊन प्रॉपर त्या प्रॉपर्टीवरती लिटिगेशन आहे का. सेरसाई म्हणून एक सर आता ॲप आहे, तर तिथे जाऊन तुम्ही त्या प्रॉपर्टीवरती लोन आहे का, त्यानंतर त्या प्रॉपर्टीच्या सातबाऱ्याची इतर हक्कात कोणाची नाव आहेत, ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आता त्या टायटल सर्च रिपोर्ट बनवताना सर तुम्हाला चेन ऑफ टायटल, चेन ऑफ ॲग्रीमेंट, काही हिडन क्लॉजेस आहेत का, नक्की त्याच प्रॉपर्टीचं डिस्क्रिप्शन आहे का, त्याच्या चतुसीमा काय आहे, ते आपल्या फ्लॅट्सची असो किंवा आपल्या प्लॉटची असो त्याची बाउंड्री काय आहे, त्याच्या आपल्या उत्तरेला कोण, पश्चिमेला कोण, पूर्वेला कोण, या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन नंतरच आपण त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. अदरवाईज आपण पुढे जाऊन आपल्याला फार मोठ्या समस्यांना सामना करावा लागतो. यासाठी सर टायटल सर्च रिपोर्ट महत्त्वाचा आहे. आता त्यानंतर तुम्ही त्याला जोडून एक प्रश्न विचारला की आपण जेव्हा ॲग्रीमेंट टू सेल करतो, आता जो ॲग्रीमेंट टू सेल आहे तो ॲग्रीमेंट टू सेलमध्ये बऱ्याच पद्धतीने आपली फसवणूक केली जाते. आता जसं की फोर्स मेजोरे म्हणून एक क्लॉज आहे की नैसर्गिक आपत्ती म्हणजे फ्लड्स असेल, भूकंप असेल, अशा परिस्थितीत बिल्डर आपलं जे ॲग्रीमेंट टू सेलला त्यांनी ॲग्री केलेला जो पोझेशन डेट आहे त्या पोझेशन डेटच्या बियॉन्ड त्याला काही सर्टन रिलॅक्सेशन रेरा अथॉरिटीने रेरा ॲक्ट अंतर्गतच दिलेलं आहे. आता जो रेरा ॲक्ट आहे हा रिअल इस्टेट रेग्युलेट करतो, रिअल इस्टेट सेक्टरला पूर्ण रेग्युलेट करतो, 2016मध्ये जो अंमलात आलेला आहे. आता या गोष्टी पाहत असताना जेव्हा बिल्डर फोर्स मेजोरी प्रोव्हिजन लिहितो त्याच्या जोडीला तो म्हणतो की अनअवॉइडेबल सर्कमस्टान्सेस अँड नोटिसेस ऑर एनी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डर्स. तर याचा अर्थ काय आहे की समजा की मी कन्स्ट्रक्शन करणारा बिल्डर आहे आणि माझ्या इथले सपोज कामगार संपावरती गेले किंवा ट्रान्सपोर्ट युनियनचा संप झाला, तर अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा मी डिले करू शकतो प्रोजेक्ट. आता हा इतका क्लॉजचा बेनिफिट घेतला जातो आहे आजच्या युगामध्ये. माझ्याकडे असे बऱ्याच साऱ्या केसेस आलेले आहेत की ज्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस बिल्डर डिफेन्स घेतो आहे की ट्रान्सपोर्ट युनियनचा संप झाला म्हणून आमचा पोझिशन द्यायला विलंब झाला. आता हा जो क्लॉज आहे हा तुम्हाला पुढे जाऊन रेराकडे तुम्हाला डिफेन्स घेता येणार नाही, कारण तुम्ही त्या ॲग्रीमेंटवरती सह्या केलेले आहे. तर असे काही क्लॉज आहेत जे तुम्हाला महत्त्वाचे आहेत आणि ते प्रत्येक वेळेस ॲग्रीमेंट बनवताना वकिलांकडून त्याची व्यवस्थित जांच केली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. सर खूप छान माहिती दिली आणि आपल्या प्रेक्षकांच्या मनातलीच माहिती दिली तुम्ही सर. आणि काय खरंच खूपच लोक काय होतात की अशी माहिती नसल्यामुळे त्या ठिकाणी फसले गेले जातात आणि त्यांना त्या ठिकाणी पुढे जाऊन त्या प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी फेस करावे लागतात. अजून एक महत्त्वपूर्ण क्वेश्चन आहे जे आपल्याच व्ह्यूअरनी त्या ठिकाणी विचारला आहे. तर तो क्वेश्चन म्हणजे असा आहे की सर भरपूर वेळ असं होतं की जेव्हा एखादा प्लॉट घेतला जातो किंवा फ्लॅट घेतला जातो तेव्हा त्या ठिकाणी बिल्डरद्वारे त्या ठिकाणी डिले केला जातो, पोझिशन देण्यासाठी त्या ठिकाणी डिले केला जातो. तर अशा डिलेच्या वेळेस जो कंझ्युमर आहे, ग्राहक आहे, त्यांनी त्या ठिकाणी काय रेमेडी वापरली जाते केली पाहिजे किंवा त्यांनी काय त्या कुठे कंप्लेंट केली पाहिजे आणि त्या ठिकाणी आपल्याला कायदा काय सांगतो हे कृपया आपल्या प्रेक्षकांना सांगावे. नक्कीच सर, खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. डिले पोझिशन हा आता कॉमन इश्यू झालेला आहे. बऱ्याचदा आम्ही रेरा अथॉरिटी पुढे ज्यावेळेस आर्ग्युमेंटसाठी उभे राहतो त्यावेळेस आम्हाला असं लक्षात येतं की 100रातले जवळपास 25 ते 30 मॅटर हे निव्वळ डिले पोझिशनच्याच रिलेटेड आहेत. आता यामध्ये काय होतं, हा मुद्दा यासाठी महत्त्वाचा आहे की जेव्हा तुम्ही एखादी इन्व्हेस्टमेंट करता
तेव्हा इन्व्हेस्टमेंट करताना तुमच्याकडे हार्ड कॅश कधीच नसतो. फार रेअर केसमध्ये तुम्ही हार्ड कॅश यूज करता, पण यामध्ये तुम्ही EMI वरती फ्लॅट घेतलेला असतो किंवा कोणाकडून पाहुण्यांकडून काही पैसे जमवून किंवा तुम्ही तुमचं स्वतःचं घरचं सोनं वगैरे गहाण ठेवून फ्लॅट घेता. आता अशा परिस्थितीत तुमचं एक प्लॅनिंग ठरलेलं असतं ॲज अ बायर म्हणून, की मी आता हा फ्लॅट ह्या दिवशी मला त्याचं पोझिशन मिळणार आणि मी त्यानंतर रेंट आउट करणार आणि त्या रेंटमधून येणाऱ्या उत्पन्नातून मी माझे हप्ते चुकवणार. आता जर अशा परिस्थितीत जर बिल्डरने डिले केला तर ते बँकेचे हप्ते तर थांबणार नाहीत, हप्ते चालू, एका बाजूला तुम्हाला रेंट तर येत नाही इन्कम, तुमचं कधी कधी हप्ते वेळेत गेले नाही, सिबिल खराब होतं आणि तुमच्यावरती एक फायनान्शियल स्ट्रेस तयार होतो. आता अशा परिस्थितीत ह्या सगळ्या गोष्टी जाणून महाराष्ट्र सरकारने, केंद्र सरकारने रिअल इस्टेट सुधारणा नियामक अधिनियम आणले. तर ते पूर्ण रेरा ॲक्ट हा रिअल इस्टेट सेक्टरला रेग्युलेट करतो की जी अनफेअर प्रॅक्टिस आहे ती अनफेअर प्रॅक्टिस होऊ नये म्हणून आज बिल्डरनी तुम्हाला ह्या तारखेला सर्टन अमाऊंट देऊन ह्या स्लॅबमध्ये तुम्हाला इन्स्टॉलमेंट द्या असं त्या ॲग्रीमेंटमध्येच लिहिलेलं असतं. तुम्ही ते पण देता, पण बिल्डर विलंब करतो. तर अशा वेळेस तुम्हाला त्याला कायदेशीर नोटीस पाठवणं अनिवार्य आहे. आता कायदेशीर नोटीसमध्ये काय असलं पाहिजे सर, तर तुमचं जे ॲग्रीमेंटमधले क्लॉज आहेत जे बिल्डरने तुमच्याशी ॲग्री केलेत की या तारखेला आम्हाला तुम्ही पोझिशन देणार आहात, तर या पोझिशनच्या नंतर तुम्ही उल्लंघन करत आहात आणि हे उल्लंघन हे कायद्याच्या विरोधात आहे आणि यामुळं आम्ही सफर होणार आहे हे तुम्ही बिल्डरला इंटिमेट करा. इंटिमेट केल्यानंतरच तुम्ही वेगवेगळ्या अथॉरिटीज आहेत. आता सुप्रीम कोर्टचं यामध्ये असं एक जजमेंट आलेलं आहे की जरी तुम्ही रेराकडे गेलेला असला तरीसुद्धा रेरा ॲक्ट तिथे असला तरी कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट अंतर्गत तुम्ही कंझ्युमर कंप्लेंट सुद्धा करू शकता, कारण तुम्ही अलॉटी आहात, तुम्ही कंझ्युमर आहात. यासाठी सुप्रीम कोर्टचं एक जजमेंट आहे. म्हणजे तुम्हाला रेराकडे जाणं शक्य नसेल तर तुम्ही कंझ्युमर अथॉरिटीकडे जा. आता कंझ्युमर अथॉरिटीकडे जाऊन तुम्हाला ह्याच गोष्टी प्लीड करायच्या आहेत. प्लीडिंग म्हणजे काय, तर तुमची म्हणणं मांडायचं आहे. आता त्याला काय वकिलाची कंझ्युमरकडे जाण्यासाठी गरज आहे का, तर बिलकुल नाही. पण जो ड्राफ्ट असतो तो ड्राफ्ट करताना तो कायदेशीर असला पाहिजे. जो रेराचा ड्राफ्ट आहे, रेरा पुढे तुम्हीही आर्ग्युमेंट करू शकता, कोणीही ॲग्रीव्ह पार्टी आर्ग्युमेंट करू शकतं, पण ती प्रॉपर सेक्शनमध्ये पाहिजे. जसं की आता तुम्ही डिले झाला, तो डिलेची कारणाला तो समोरचा काय डिफेन्स घेईल त्याच्या आधी तुम्ही ॲग्रीमेंट टू सेल व्हेरीफाय करून घेतलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यावेळेस विलंब होईल त्यावेळेस अशी नोटीस बजावल्यानंतर 30 दिवसाच्या आत तुम्ही त्या रेरा अथॉरिटीकडे किंवा कंझ्युमर कमिशनकडे, डिस्ट्रिक्ट कंझ्युमर कमिशनकडे कंप्लेंट फाईल करा. कंप्लेंट फाईल केल्यानंतर त्यामध्ये असं मागा की मला रेंट पण मिळालं पाहिजे. रेरा अथॉरिटी म्हणतं की आम्ही कॉम्पेन्सेशन देऊ शकत नाही. बऱ्याचदा काय होतं, बरेच अलॉटी असतात की रेराकडं कॉम्पेन्सेशन मागतात, तर ती कॉम्पेन्सेशन देणारी अथॉरिटी नाही आहे, ती बिल्डर आणि जे तुमचे अलॉटी आहेत त्यांच्यातले डिस्प्यूट सॉल्व करणारी अथॉरिटी आहे. त्यामुळे तुम्ही अननेसेसरी कॉम्पेन्सेशनवरती भर देऊ नका. तुम्ही कधी फ्लॅट देणार आहे, अदरवाईज आमचा फ्लॅट कॅन्सल कर, आमची जेवढी अमाऊंट दिली ती रिटर्न कर, ह्या सगळ्या तुम्ही व्हॅलिड पॉईंटमध्ये रेरा अथॉरिटीकडे गेलं पाहिजे. यासाठी डिले पोझिशनसाठी तुम्ही अगोदर टायटल सर्च रिपोर्ट घेतला असेल, तुम्ही अगोदर तो बिल्डर रिलायबल आहे का. काही असे बरेच बिल्डर हे ब्लॅकलिस्टेड आहेत. जर असे ब्लॅकलिस्टेड बिल्डर आहेत तर तुम्ही त्यावरती काय इन्व्हेस्ट करता, हे चुकीचं आहे. तुम्हाला कळालं पाहिजे की हा बिल्डर ब्लॅकलिस्टेड आहे, यांनी बऱ्याच ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून फसवणूक करतोय, तर अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू नका, जेणेकरून अशा तुम्हाला रेरा अथॉरिटीकडे असेल, कंझ्युमर कमिशनकडे जाण्याची गरजच भागणार नाही. खूपच छान माहिती दिली सर. मला वाटतं की अशी माहिती यूट्यूबवर अजूनपर्यंत नसेल आणि आपल्या जे प्रेक्षकांना माहिती मिळत आहे, खूपच एक चांगली माहिती तुम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे सर. आता अजून एक प्रश्न असा आहे आणि तो माझ्या पण मनातला एक पडत होता, जो जेव्हा मी कधी पहिल्यांदा फ्लॅट घेतला होता, तो जो प्रश्न असा आहे सर, पार्किंग बाबतचा विषय आहे सर. पार्किंगचे डिस्प्यूट होतात वेगवेगळ्या त्या ठिकाणी सोसायटीजमध्ये. बिल्डर जेव्हा पार्किंग त्या ठिकाणी सेल करतो, विकतो, त्या टायमाला काय काळजी ग्राहकांनी घेतली पाहिजे आणि ती पार्किंग जी बिल्डरकडून दिली जाते
त्याची कुठे नोंद असली पाहिजे. आता बऱ्याचशा वेळेस असं होतं की माझ्याच बाबतीत असं पहिल्यांदा घडलं होतं. जेव्हा मी पहिला फ्लॅट घेतला होता तेव्हा बिल्डरनी एका कोऱ्या कागदावर त्या ठिकाणी साईन करून आणि अशी पार्किंग आहे, ह्या नंबरची पार्किंग आहे अशी दिली जाते. माझ्या बाजूच्यांनी जी पार्किंग घेतली अशी होती त्यांच्या एक अलॉटमेंट लेटर त्या ठिकाणी बनवलं होतं आणि त्या ठिकाणी साईन करून त्यांना दिलं होतं. पण त्यांच्या मूळ जे ॲग्रीमेंट आहे, ॲग्रीमेंट टू सेल, त्या ॲग्रीमेंट टू सेलमध्ये काहीच त्या ठिकाणी क्लॉज नव्हता सर. मग त्यानंतर ते जे डिस्प्यूट जे आहे पुढे त्या ठिकाणी सोसायटीमध्ये व्हायला लागले. तर या बाबतीत सर तुम्ही काय मार्गदर्शन कराल आपल्या प्रेक्षकांसाठी? नक्कीच सर, खूप महत्त्वाचा आणि ज्वलंत प्रश्न तुम्ही आज विचारला आहे की जसं की शहरीकरण होतं आहे, नागरी वस्ती वाढते आहे, लोकांकडे पैसे येत आहेत, लोकांकडे चारचाकी येत आहेत, दुचाकी येत आहेत, त्यामुळे पार्किंगच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. आता ज्यावेळेस आपण बिल्डरकडून एखादा आपला फ्लॅट घेतो तर त्या फ्लॅटमध्ये आता रेरा अथॉरिटीने सर एक सर्क्युलरच काढलं आहे की ते असं सांगतं की ॲनेक्स्चर जे असतं फ्लॅटचं तसं तुम्ही पार्किंगचं प्रॉपर ॲनेक्स्चर ॲग्रीमेंट टू सेलमध्येच जोडा. आता त्यामध्ये तुमचा पार्किंग नंबर मेन्शन करा. आता बऱ्याचदा काही बिल्डर असे पण आहेत की ज्यांनी ओपन पार्किंगच विकून टाकले, जे रेरा कायद्याचं सरळ उल्लंघन आहे. तुम्हाला ओपन पार्किंग विकता येत नाही, परंतु अशी विक्री झाल्यानंतर ते कन्व्हिन्स डीड होतं, सोसायटीकडे हँडओव्हर होतं. आपण भांडत बसतो कुणाशी? बिल्डरशी. खरं बिल्डर काय म्हणतो, मी सोसायटीला ते हँडओव्हर केलेलं आहे, माझा काय संबंध नाही. सोसायटी म्हणते बिल्डरने असं कन्व्हिन्स डीड केलं आहे, अगोदरच पार्किंग विकलं. तर यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ॲग्रीमेंट टू सेल करताना हे लक्षात ठेवलं पाहिजे की जे पार्किंग आहे ते पार्किंगचा शेड्यूल प्रॉपर बनवून ते ॲग्रीमेंट टू सेलमध्ये नोंदणीकृत दुय्यम निबंधकासमोर ते नोंदणीकृत करून घ्या, जेणेकरून तुम्हाला भविष्यात कोणत्याही अडचणींना सामना करावा लागणार नाही. आता जे स्टील पार्किंग आहे त्याच्या संदर्भात तुम्ही त्याच्याकडून स्पेसिफिक डायग्राम बनवून घ्या की मला कोठे पार्किंग दिलं जाणार आहे, किती गाड्या मी तिथे पार्क करू शकतो. त्याच्यानंतर जे आपल्या सोसायटीतले इतर जे सभासद आहेत त्यांच्या पार्किंगच्या रिलेटेडसुद्धा तुम्ही माहिती घ्या, जेणेकरून फ्युचरमध्ये ते तुमचे शेजारी आहेत, तुम्हाला कायम त्यांच्याशी भांडून जमणार नाही. बिल्डर पार्किंग सेल करून मोकळा होईल. तर तुम्हाला यासाठी प्रॉपर ॲनेक्स्चर त्याच्यामध्ये तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये असलं पाहिजे, बिल्डरकडं त्याची मास्टर फाईल पाहिजे, तिथं त्याचा प्रॉपर पार्किंग प्लॅन पाहिजे. ह्या गोष्टी तुम्हाला फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी खरंच महत्त्वाच्या आहेत. आता यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुमचे पार्किंगचे इश्यूज येतात, ज्यावेळेस एकदा सोसायटीकडे ते हँडओव्हर झालं संपूर्ण, तर सोसायटी ही बायलॉज प्रमाणे गव्हर्न होते. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ॲक्टमध्ये आता 154 प्रमाणे एक अमेंडमेंट आली सेक्शन 154 मध्ये. तर त्याच्यामध्ये पार्किंग रिलेटेडचे अधिकार कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीला देखील दिलेले आहेत. तर बायलॉ 84, आता मला थोडंसं त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगणं कठीण जाईल, परंतु बायलॉ 83-84 मध्ये समथिंग तुम्हाला रोटेशनल पद्धतीने पार्किंग द्यायचं आहे की काही ठराविक सभासद आहेत ज्यांनी बिल्डरकडे पैसे पण पेड केले नाहीत आणि ते कायम पार्किंग घेऊन बसलेत. तर अशा वेळेस मॅनेजिंग कमिटी जे आहे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची तुमच्या, त्यांनी एक वर्षाचं 6-6 महिन्याचं रोटेशन करा की बाबांनो की हे फ्लॅटधारक आहेत यांनाही पार्किंग मिळालं पाहिजे. आणि जे ओपन पार्किंग आहे त्याचं व्यवस्थित मॅनेजमेंट करणं ही कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची जबाबदारी आहे. तर अशा वेळेस तुम्ही त्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीला जाब विचारा, त्याला लीगल नोटीस पाठवा, त्याच्याकडून त्याच्या स्पष्टीकरण घ्या. नसेल तर पुढे कोऑपरेटिव्ह रजिस्ट्रार असेल, कोऑपरेटिव्ह कोर्ट असेल. जर बिल्डर्सनी अद्यापपर्यंत सोसायटीला हँडओव्हरच केलं नसेल आणि पार्किंगचे मुद्दे प्रलंबित असतील तर मग तुम्ही रेरा अथॉरिटीकडे कंप्लेंट करू शकता. एकदा का पोझिशन घेतलं आणि पार्किंग जर का तुम्हाला अलॉटेड असेल, तुम्ही पैसे पेड केलेले असतील आणि त्याची डायग्राम असेल, तर कोणीही तुम्हाला पार्किंग देण्यापासून अडवू शकत नाही. तो तुमचा हक्क आहे. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याचदा आपण दुर्लक्ष करतो की बिल्डरनी पार्किंग दिलं, पण ते पार्किंग कुठे दिलं ते तुम्ही जाऊन फिजिकली व्हेरीफाय करा. नुसतं डॉक्युमेंटरी व्हेरीफाय करून जमणार नाही. कधी तिथं प्लॅन बऱ्याचदा चेंज होतात. 3दा कॉर्पोरेशनकडून बऱ्याचदा रिवाइज प्लॅन केले जातात. सुरुवातीला तुम्ही बुकिंग करताना एक प्लॅन असतो, नंतर पार्किंगची जागा बदलली जाते, तिथं कॅबिन येतं, सिक्युरिटीचं कॅबिन येतं आणि ज्यावेळेस ॲक्च्युअल हँडओव्हर होतो प्रोजेक्ट
त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की माझ्या पार्किंगमध्ये तर तिथे मध्ये पिलरच आलाय. आता त्या पिलर असल्यानंतर तुम्ही तुमची 4 व्हीलर पार्क कशी करणार, त्या 4 व्हीलरला डॅश लागू शकतो. तर या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी तुम्ही अगोदर तो फायनल प्लॅन ते जाऊन पार्किंग फिजिकली व्हेरीफाय करणं फार गरजेचं आहे. तरच तुम्ही त्या फ्लॅटमध्ये इन्व्हेस्टमेंट तुमचं सिक्युअर आहे असं म्हणता येईल. जर तुमच्या फ्लॅटला पार्किंग नसेल तर तुम्हाला भविष्यात येणारा जो तुम्ही आता समजा तुम्हाला कधी फ्लॅट विक्री करण्याची वेळ आली, तुम्ही बऱ्याच साऱ्या आपण इथं प्रमोशन करत नाही पण मॅजिक ब्रिक्स, नो ब्रोकर सारख्या वेबसाईटमध्ये तुम्ही तुमच्या फ्लॅटचे डिस्क्रिप्शन टाकता. पण बायर सुद्धा आजकाल विजिलंट झालेत आणि ते विचार करायला लागलेत की माझ्या फ्लॅटला पार्किंग आहे का. जर तुमच्या फ्लॅटला पार्किंग नसेल तर तुमच्या फ्लॅटची किंमत ॲटोमॅटिक कमी होणार आहे. तर यासाठी तुम्हाला हे पार्किंग रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या योग्य अथॉरिटी पुढे रेज करता आल्या पाहिजेत, वेळीच कंप्लेंट करता आली पाहिजेत, वेळीच लीगल नोटिसेस पाठवले पाहिजेत बिल्डरला, वेळीच तुम्ही रेक्टिफिकेशन करेक्शन डीड करून घेतलं पाहिजे. जर तुमच्या डीडमध्ये पार्किंग रिलेटेड डीड नसेल तर तुम्ही बिल्डरला म्हणलं पाहिजे की तुम्ही आम्हाला करेक्शन डीड करून द्या आणि त्यामध्ये पार्किंगचं शेड्यूल बनवून द्या. तर ह्या गोष्टी तुम्ही केल्यानंतर तुमचे अकारण वाद जे होतात सोसायटीमध्ये होतात बिल्डरसोबत, तर ते टाळता येऊ शकतात. आणि त्यासाठी परत मी पहिल्यांदा सांगितलं सर, तुम्हाला टायटल सर्च रिपोर्ट प्रॉपर व्हेरिफिकेशन सजेशन सहित असणं फार गरजेचं आहे. खूपच छान माहिती सर. पार्किंग विषयी तुम्ही खूपच चांगलं गायडन्स दिलं. बऱ्याचशा लोकांच्या मनात हेच प्रश्न असतात आणि तेच प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी त्यांची उत्तरं त्या ठिकाणी तुम्ही दिलेली आहे. अजून एक महत्त्वाचा प्रश्न त्या ठिकाणी मी विचारत आहे सर तुम्हाला. बऱ्याचशा वेळा जो बायर असतो तो बायर फ्लॅट बुक करतो आणि फ्लॅट बुक केल्यानंतरनी त्याला काही कारणास्तव तो फ्लॅट त्या ठिकाणी त्याला कॅन्सल करावा लागतो. उदाहरणार्थ त्याचं लोन त्या ठिकाणी सँक्शन होत नाही किंवा त्याला असं कळतं की त्या जागेचे काही त्या ठिकाणी डिस्प्यूट आहे किंवा काही तिथं लिटिगेशन आहे, असे काहीतरी वेगवेगळे त्या ठिकाणी कारणं असतील. तर या कारणांमुळे त्याला तो फ्लॅट त्या ठिकाणी कॅन्सल करायचा असतो. ती जी बुकिंग अमाऊंट त्यांनी भरलेली असते ती त्याला माघारी पाहिजे असते, परंतु त्या ठिकाणी ते जे बिल्डर असतात त्या ठिकाणी त्याला ती अमाऊंट जी आहे बुकिंग अमाऊंट त्या ठिकाणी परत देत नाहीत. अशा टायमाला बायरनी काय त्या ठिकाणी कुठे कंप्लेंट करावी किंवा त्याची काय रेमेडी त्या ठिकाणी आहे हे कृपया आपण मार्गदर्शन करावे. खरंच सर, तुम्ही फार महत्त्वाचा प्रश्न विचारला. बुकिंग अमाऊंट जी असते ती बऱ्याच जणांना असे प्रॉब्लेम्स आलेले आहेत, अशा केसेसही माझ्याकडे आलेल्या आहेत की बुकिंग अमाऊंट ही आमची फॉरफिट केली. आता वास्तविक पाहता सर, रेरा ॲक्टनुसार किंवा कोणत्याही ॲक्टनुसार सध्या तरी कायदेशीररित्या कोणताही बिल्डर डेव्हलपर बुकिंग फॉरफिट करण्यासाठी कोणतीही प्रोव्हिजन नाही. याचा अर्थ ज्यावेळेस कोणतीही आपण एखादी बुकिंग अमाऊंट फॉरफिट करतो, हे डेव्हलपर बिल्डरसाठी महत्त्वाचं आहे. ती कोणत्या कायद्याने करतो हे तर स्पष्ट येणं गरजेचं आहे. त्या संदर्भात अद्यापही रेरा ॲक्ट कोणत्याही ठिकाणी स्पेसिफिक नाही. त्यामुळं बुकिंग अमाऊंट फॉरफिट किती करावी काय करावी या संदर्भात संभ्रमत आहे. परंतु त्यामध्ये एक सर सुप्रीम कोर्टचं नुकतंच एक गोदरेज प्रॉपर्टीजमध्ये एक जजमेंट आलं आहे. तर ते जजमेंट असं म्हणतं की जे असे कोणतेही युनिलॅटरल क्लॉज आहेत, तोही जो दावा होता तो नंतर सुप्रीम कोर्टपर्यंत गेला की तुम्ही युनिलॅटरल क्लॉज असे टाकू शकत नाही जेणेकरून तुमच्या बायर्सला त्याचा नुकसान होईल. आता युनिलॅटरल क्लॉजमध्ये काय आहे तर त्या केसमध्ये सर असं झालं की डायरेक्ट टोटल अमाऊंटच्या टोटल फ्लॅट कन्सिडरेशन अमाऊंटच्या 20% अमाऊंट बुकिंग अमाऊंट फॉरफिट केली होती. 20% म्हणजे सपोज 1 कोटीचा फ्लॅट आहे, 20 लाख रुपये अमाऊंट फॉरफिट केली. वास्तविक पाहता ॲज आपण प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस नैसर्गिक न्यायाचं तत्त्व जरी बघितलं तर त्यानुसार हे नैसर्गिकदृष्ट्या पॉसिबल आहे का हो की एखाद्या बिल्डरला 20 लाखाचा लॉस 2 महिन्यात 3 महिन्यात होईल. तर एवढी अमाऊंट लॉस होतो हे मान्य आहे, पण तो किती % असावा? 1% असावा. आता बऱ्याचदा याच्यामध्ये एका बाबतीत रेरा ॲक्ट हा स्पेसिफिकली क्लिअर आहे की तुम्ही ॲग्रीमेंट टू सेल करण्याआधी त्या कन्सिडरेशन अमाऊंटच्या 10% पेक्षा जास्त अमाऊंट घेऊ शकत नाही. माझ्याकडे अशाही केसेस आलेत सर की ज्या केसेसमध्ये फ्लॅटची किंमत 80 लाख रुपये आहे, ॲग्रीमेंट टू सेल एक्झिक्यूट करण्याआधी बुकिंग अमाऊंट म्हणून 12 लाख रुपये, म्हणजे जवळपास 12% पेक्षा जास्त. इट इज अ क्लिअर कट व्हायोलेशन. याच्यासाठी पनिशमेंटसुद्धा आहे रेरा ॲक्टमध्ये. तुम्ही असं 10% पेक्षा जास्त बुकिंग अमाऊंट ॲग्रीमेंट टू सेलच्या आधी घेऊच शकत नाही.
फॉरफिट करणं तर हा लांबचा मुद्दा. आता फॉरफिट किती करावी, तर त्यासाठी एक शेड्यूल, मिनिमम शेड्यूल असं असतं की एका महिन्याच्या आत तुम्ही बुकिंग कॅन्सल केलं तर 1% अमाऊंट ऑफ दॅट बुकिंग अमाऊंट. आता ह्यामध्ये बुकिंग अमाऊंट आणि फायनल कन्सिडरेशन अमाऊंट ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जर तुम्ही फायनल कन्सिडरेशन अमाऊंटवरती 10% जर का फॉरफिट करत असाल तर ते 101% सर इलिगली आहे. यासाठी तुम्हाला त्या रेरा अथॉरिटी पुढे जाऊन भांडलं पाहिजे, लीगल नोटीस पाठवा, त्याला सांगा आम्ही अथॉरिटीकडे जातोय आणि अथॉरिटी पुढे आपलं ठाम म्हणणं मांडा की हे आमचे असे 20-20 लाख रुपये कष्टाचे पैसे आहेत, आम्ही 1 महिन्याच्या आत त्याला बुकिंग कॅन्सल केलं आहे, आमचे बुकिंग अमाऊंट 1 रुपया पण देत नाहीत. तुम्ही इंटरिम ऑर्डर प्रेस करा, इंटरिम ॲप्लिकेशन द्या की जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत आम्हाला काहीतरी अमाऊंट रिटर्न द्या. तुम्ही तिथं ठामपणे म्हणणं मांडा, तुम्हाला तुमची अमाऊंट नक्कीच माघारी मिळेल. आता याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा असा की जी बुकिंग अमाऊंट असते ती बुकिंग अमाऊंट सपोज आपण 2 महिन्याने 3 महिन्याने कॅन्सल केली. आता यासाठी तुमचा 3 महिन्यानंतर बिल्डरचं काय नुकसान झालं का हे पण आपल्याला तपासणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण आपल्या राईट्सबद्दल जागरूक असतो त्यावेळेस दुसऱ्याचे राईट्ससुद्धा प्रोटेक्ट करण्याची आपली जबाबदारी असते. हाच कायदा सांगतो, लॉ इज अ लॉजिक. कायदा हा सर्वसामान्य आपण जसे विचार करतो त्याप्रमाणेच कायदे बनलेले आहेत, त्याला वेगळं लॉजिक लावण्याची गरज नाही. जर बिल्डर तुमचं बुकिंग कॅन्सल झाल्यानंतर 8 दिवसात जर का दुसऱ्या कस्टमरला तुमचा फ्लॅट बुक सेल करत असेल तर त्याचं नुकसान काहीच झालेलं नाही. तर अशा परिस्थितीत बिल्डरचं नुकसान जर होत नसेल तर तुम्हाला तुमच्या हक्काचं जी बुकिंग अमाऊंट आहे ते कॅन्सलेशन केल्यानंतर मिळणं हे अनिवार्य आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही हक्काने भांडलं पाहिजे. आज तुमच्या अमाऊंट जर तुम्ही तीच बुकिंग अमाऊंट त्यांनी बँकेत ठेवली तर त्याला 18% व्याज आहे. तुम्ही प्रेयरमध्ये रेरा अथॉरिटीकडे हे ठामपणे सांगितलं पाहिजे की जोपर्यंत आमचा केसचा निकाल लागत नाही आणि बुकिंग केल्यापासूनचा जो इंटरेस्ट आहे तो पर ॲनम 18% इंटरेस्टने आमची बुकिंग अमाऊंट, आमच्या कष्टाचा पैसा आम्हाला माघारी द्या. असं तुम्हाला व्यवस्थित कायदेशीररित्या त्यामध्ये सेक्शन 14 असेल, सेक्शन 18 असेल, त्याचा योग्य तऱ्हेने वापर करून प्रॉपर ड्राफ्टिंग करा, फायलिंग करा. आणि आजकाल तर ऑनलाईन तुम्हाला हेअरिंग रेरा अलाउड करतं, तुम्हाला ऑनलाईन जाऊन आर्ग्युमेंट करायचं आहे. ते आर्ग्युमेंट तुम्ही ठामपणे केलं तर तुम्हाला 100% तुमची बुकिंग अमाऊंट जी असेल ती माघारी मिळण्यास मदत होईल. त्यासाठी तुम्हाला सुप्रीम कोर्टचं जे जजमेंट आहे गोदरेज प्रॉपर्टीजमधील रिसेंटली की युनिलॅटरल क्लॉज, हे युनिलॅटरल क्लॉज फक्त सर बुकिंगसाठी नाही, फक्त पार्किंगसाठी नाही, बिल्डरने असे जे त्याच्या स्वतःच्या फायद्यासाठी क्लॉज तयार केलेले आहेत आणि जे चुकीचे आहेत असे युनिलॅटरल क्लॉज हे कायद्याने अग्राह्य आहेत, नल अँड व्हॉइड आहेत. ॲट द इन्सेप्शन इट इज व्हॉइड, त्यामुळे त्याला चॅलेंज पण करायची गरज नाही. असे युनिलॅटरल क्लॉज बिल्डर तुमच्यावरती इन्फोर्स करू शकत नाही. ते तुम्ही जजमेंट कोर्टाला दाखवा, ते समजून सांगा की ह्या अशा आमच्या अगेन्स्ट युनिलॅटरल क्लॉज आहेत आणि ह्या युनिलॅटरल क्लॉजमध्ये आम्हाला आमच्या असाक्षरतेचा गैरफायदा घेतला गेलेला आहे. बेसिकली आपण रेरा एक्सपर्ट नाही आहे असं गृहीत तरी शासन धरू शकत नाही आहे की आपण सगळेच नॉलेजेबल आहोत. पण असे युनिलॅटरल क्लॉज जे आहेत ते युनिलॅटरल क्लॉज तुमच्यावरती बाइंडिंग नाहीत. ते कोणते आहेत तर ते तुम्हाला मी अगोदरच सांगितलं, पार्किंग रिलेटेड आहेत, बुकिंग अमाऊंट रिलेटेड आहेत. त्यानंतर जे हिडन क्लॉज आहेत, पेमेंट शेड्यूल, बऱ्याचदा पेमेंट शेड्यूल फॉरफिट करण्यासारखे क्लॉज आहेत. पेमेंट शेड्यूलप्रमाणे पेमेंट नाही केलं, 3 महिन्यात नाही केलं तर आम्ही तुमच्यावरती बुकिंग ॲटोमॅटिक कॅन्सलेशन करू, हा एक हिडन क्लॉज आहे सर. हा हिडन क्लॉज यासाठी महत्त्वाचा आहे सर की तुम्ही एखाद्या वेळेस तुमची परिस्थिती कमी जास्त होती, तुम्ही 20-25 लाख रुपये गुंतवता, पण आज तुम्ही जर का 3 महिने त्या बिल्डरला पैसे गेले नाहीत तर तो बिल्डर पूर्ण तुमचे अकाउंट, तुमचा फ्लॅट फॉरफिट करण्याचा क्लॉज आहे, तुम्ही त्याच्यावरती साईन करता. हे साईन करण्याआधी तुम्ही ते ॲग्रीमेंट टू सेल व्हेरीफाय करा, त्या बिल्डरकडून रीड्राफ्ट करून घ्या, त्याला सांगा हा क्लॉज असा नाही आहे, आम्हाला 3 महिन्यात तू नोटीस दे, आम्हाला संधी दे आमचं म्हणणं मांडायची, तू डायरेक्ट आमचा फ्लॅट बुकिंगचा दुसऱ्या कोणाला विकू शकत नाही. तर हे सगळे क्लॉज तुम्ही साईन ॲग्रीमेंट टू सेल साईन करण्याआधी चांगल्या एका ॲडव्होकेटचा सल्ला घ्या, त्याच्याकडे त्याला सांगा की आम्ही असं ॲग्रीमेंट करतो, ह्याच्यात कोणते हिडन क्लॉज आहेत. ते ॲग्रीमेंट टू सेल 40-50 पानांचं असतं, ते पूर्ण वाचून घ्या, त्यातल्या कायदेशीर बाबी समजून घ्या आणि त्यानंतरच साईन करा. कधी कधी बिल्डर आदल्या दिवशी ॲग्रीमेंट पाठवतात
मेलवरती आणि दुसऱ्या दिवशी ॲग्रीमेंटला बोलवतात. तुम्ही वाचत नाही, काय करत नाही, ब्लाइंडली डोळे झाकून सह्या करता. एकदा सह्या केल्यानंतर ते इट इज अ कॉन्ट्रॅक्ट, ते कॉन्ट्रॅक्ट तुमच्यावरती बाइंडिंग आहे, तुम्हाला कुठेही डिफेन्स मिळणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांनीही लक्षात ठेवाव्यात की या सगळ्यांसाठी टायटल सर्च रिपोर्ट असो, डॉक्युमेंट ॲग्रीमेंट टू सेल असो, हे प्रॉपर व्हेरीफाय करा, ते नीट वाचा आणि तदनंतरच साईन करा. आणि जिथं जिथं तुमच्यावरती अन्याय झाला आहे त्या अन्यायाच्या विरोधात कायदेशीररित्या लढा द्या. एवढंच माझं प्रेक्षकांना या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगणं आहे. सर, आपण खूपच छान माहिती दिली आहे आणि वेगवेगळ्या प्रश्नांवर जे प्रेक्षकांच्या मनातले प्रश्न आहे तेच प्रश्न आपण या ठिकाणी तुम्हाला विचारले आणि त्या प्रश्नांची एकदम इत्तमभूत आणि खूप सुंदररित्या आपण या ठिकाणी मांडणी केली. आणि एक एक क्लॉज एक ॲग्रीमेंटमध्ये कशा पद्धतीने वन साइडेड असू शकतो आणि बुकिंग अमाऊंटचं तर खूप गंभीर प्रश्न आहे. 20-20 लाख रुपये लोक भरतात. आपल्याकडे अशी केस आली पण होती की ज्याच्यामध्ये पूर्ण 20 लाख रुपये त्या ठिकाणी बिल्डरने त्या ठिकाणी फोरफिट केले. तर हे खूप इनलिगली त्या ठिकाणी बिल्डर त्या ठिकाणी वागतात आणि आपला जो सामान्य ग्राहक आहे त्यामध्ये त्या ठिकाणी भरडला जातो आणि त्याला त्याच्या हक्कांविषयी माहितीच नसते. ॲक्च्युली काही लोक तर ते पैसे सोडून देतात. पण अशी माहिती जी तुम्ही तुमच्या आपल्या या व्हिडिओमध्ये जी तुम्ही समजून सांगितले एकदम पद्धतशीरपणे, ती खूपच मला वाटतं की आपल्या प्रेक्षकांना त्या ठिकाणी फायदेशीर ठरेल. असेच नवीन नवीन व्हिडिओ त्या ठिकाणी सर तुम्ही बनवत राहा. आज मला तुम्ही इंटरव्ह्यू दिला, वेगवेगळ्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं दिली, याबद्दल खूप खूप मी तुमचा आभारी आहे. खूप खूप धन्यवाद सर आपले.